ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय आपण घेतो आहोत. पहिले श्लोक झालेले आहेत आणि आता आपण स्थितप्रज्ञ लक्षणापर्यंत आलेलो आहोत. त्यातले 2 श्लोक आपण बघितले. अर्जुनाने जेव्हा भगवंतांना प्रश्न विचारला की सगळं सांगितल्यानंतर हा बुद्धियोग काय आहे, ही समत्व बुद्धी काय आहे, कर्मापेक्षा ती श्रेष्ठ आहे असं म्हटल्यावर अर्जुनाला जिज्ञासा निर्माण झाली. ह्या स्थितप्रज्ञ असतो कसा, तो बोलतो कसा, चालतो कसा, तो ओळखायचा कसा, हा प्रश्न विचारल्यानंतर पुढचे जे श्लोक आहेत त्यातले बरेचसे श्लोक स्थितप्रज्ञ कसा असतो, यस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धीच्या पुढची अवस्था, आपल्याला बुद्धी असते आणि ते पुढचं जे आहे प्रज्ञा जागृत होणं ही साधनेने होत असते, विशेषतः ध्यानाच्या साधनेने. आणि अशी प्रज्ञा ज्याची जागृत होते त्याला मग ग्रंथांचे अर्थ लागणं, साधनेतला बारकावा कळणं हे तेव्हा सुरू होतं. म्हणजे त्यावेळेला सत्वगुणाचीही जास्तीत जास्त उत्कर्ष झालेला असतो, बुद्धी आग्र आणि सूक्ष्म झालेली असते. अशा वेळेला ग्रंथांचे अर्थ लागतात. तोपर्यंत जे अर्थ लागतात ते केवळ शब्दाच्या पातळीवर असतात आणि शब्दांची टरफले फोडून आतला ब्रह्मरस जर घ्यायचा असेल तर त्यासाठी गुरुकृपा, साधना, प्रज्ञा जागृती ही आवश्यक असते. आणि मग हळूहळू आपल्याला त्याच्यातला खोल अर्थ कळत जातो. तसं आता इथे स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंत सांगतायत. त्यातले पहिले 2 श्लोक आपण बघितले. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्त बुद्धे तदोच्यते. त्याच्यावर आपण बघितलं आहे की कामना गेल्या पाहिजेत आणि मन आत्मतोषात राहायला पाहिजे, असं ज्याचं असतं तो स्थितप्रज्ञ. आणखीन दुसरं लक्षण सांगितलं, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. सुख असो दुःख असो त्या दोन्हीमध्ये वीतराग भयक्रोध हा शांत जो झालाय, मनाने बुद्धी सम झालेली आहे, तो स्थितप्रज्ञ म्हटलेला आहे. आता आपण 57वा श्लोक बघतो. यस सर्वत्र अनभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रज्ञा प्रतिष्ठित कुणाची झाली तर ज्याच्यामध्ये ही लक्षणं आली त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली. ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात पहा, जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. सर्व ठिकाणी सारखी दृष्टी तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपली दृष्टी बाहेरच्या प्रकृतीकडून निघून आतल्या चैतन्याकडे स्थिर होते तेव्हा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. बाहेर फरकच असणार, नाम रूप आकार वर्ण, मनामध्ये फरक, देहामध्ये फरक, बुद्धीमध्ये फरक, तिथं समत्व कसं असणार. परंतु हे सर्व देह मन बुद्धी ज्याच्या अधिष्ठानावर काम करते तो आत्मा मात्र सर्व ठिकाणी सारखा आहे असा आत्मबोध ज्याला झाला, नुसता शब्दाच्या अंगाने नव्हे, ज्याला तो अनुभव आला, त्याचं वर्तन मात्र सर्वांच्याशी सारखं राहतं. म्हणून इथं ते म्हणतायत, पौर्णिमेचा चंद्र जसा प्रकाश देताना हा अधम आहे का उत्तम आहे, झोपडीवर पौर्णिमेचा प्रकाश नको, राजवाड्यावर पडावा असं काही म्हणत नाही. तो राजवाड्यावरही तेवढाच प्रकाश असतो, झोपडीवरही तेवढाच प्रकाश असतो. म्हणजे तो जसा फरक करत नाही. आणि मग तो कसा असतो, सर्वत्र सदा सरीचा, सर्व ठिकाणी सदा, म्हणजे कोणत्याही वेळेला, सकाळी दुपारी संध्याकाळी असं नाही. आज पौर्णिमा आहे बा मग संध्याकाळच्या वेळ रात्री जरा जास्त पडला, पहाटे कमी पडला असं नाही. सर्वत्र सदा आणि सरीसा सारखा. तसा जसा चंद्राचा प्रकाश असतो, ऐसी अनवच्छिन्न समता, तशी ह्याची समता देखील अनवच्छिन्न असते. ह्याचा अर्थ अखंड असते. तिथे मी सांगितलं आता त्याप्रमाणे सकाळी कमी मग जास्ती, वेळेप्रमाणे कमी जास्ती, माणसं बघून कमी जास्ती,
गरीब का श्रीमंत, पंडित आहे का अज्ञानी आहे, अशी अनवच्छिन्न समता सर्व ठिकाणी सारखी असते. आणि भूतमात्री सदयता, सर्व प्राणीमात्राच्या बाबतीत अत्यंत दयाळू वृत्ती असते. आता आपण कसं आपल्या मुलांच्या बाबतीत जरा थोडं क्षमाशील सहनशील आपला असतो, आणि दुसऱ्याचं असलं तर त्याला होतं का कळायला, मग तुमच्या मुलाला कळायला होतं का नको भांडाभांडी करताना, त्याला कळायला हवं तर तो मोठा आहे मग तुमचा लहान आहे का. हा जो फरक केला जातो ना, असं नाही. मग सर्व ठिकाणी असं भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे, कोणत्याही वेळेला कोणत्याही कारणास्तव त्याच्या चित्तामध्ये पालट नाही. कारण मन हे चंचल असतं, तसं इथं होत नाही. स्थिर बुद्धी झालेली आहे, मन स्थिर आहे, बुद्धी स्थिर आहे. त्यामुळे कुठल्याही कारणाने त्याच्या चित्तामध्ये पालट होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभावे. गोमट म्हणजे चांगलं गोड, एखादी चांगली गोष्ट घडली असली तरी संतोषाने हर्षून फुल्ल झालेला आहे, हुरळून गेलेला आहे, खूप आनंद मानतोय, असंही नाही. ठीक आहे, त्याचं कारण महत्त्वाची गोष्ट हीच असते की चांगलं काही झालं तरी त्याचं कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही. जोपर्यंत आपण कर्तृत्व स्वतःकडे घेतो ना, तेव्हा चांगलं काही झालं की आपण म्हणतो बघा कसं केलं, आणि वाईट झालं की मग मात्र म्हणतो अहो मी केलं तर चांगलं, ते अलीमध्ये कोणतरी त्यांनी केलं सगळे गडबड. आणि हिथं त्याची दृष्टी अशी असते, चांगलं गोमटं झालं ते त्याच्या कृपेनं झालेलं आहे, वेडोवाकडं काही झालं त्याची कृपा आहे. कृपा आहे, लक्षात घ्या. नुसती इच्छा आहे नव्हे, भगवंताच्या इच्छेनं झालं नाही, तो जे करेल ती कृपाच आहे. कारण काय, मी त्याची भक्ती करतोय ना, मी त्याच्याशी एकरूप झालेलो आहे ना. त्यामुळे काही संकट जरी आलं, शारीरिक असो, आर्थिक असो, कौटुंबिक असो, तरी त्याची दृष्टी अशी असते नेहमी की हे जे आलेलं आहे ती माझ्यावर कृपाच आहे. कारण परमेश्वराच्या ठिकाणी अन्याय नाही. मग जे काही घडलेलं असेल ते आपल्या कर्माचं फळ आहे, असं जी एक समज ज्याला म्हणतो, अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो, असं यायला लागलं म्हणजे कोणत्याही कारणामुळे मनामध्ये उद्वेग, खिन्नता, राग कुणाबद्दल, कुणाचं मत्सर असा कुठलाच विकार संभवत नाही. म्हणून केवळ नुसतं ध्यान किती केलं, नामाच्या माळा किती ओढल्या, यांनी हे होत नाही. हे होण्यासाठी ही दृष्टीच निर्माण झाली पाहिजे, आत्मबोधच झाला पाहिजे. पहा, गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभिभवे, जो वोखटेनी नागवे विषादासी. वोखट म्हणजे काही वाईट झालं तरी विषादासी नागवे, विषाद त्याला होत नाही, दुःख होत नाही, मन व्यग्र होत नाही. ऐसा हरिख शोक रहितू, असा हर्ष शोक रहित, हर्षही फार नाही आणि शोकही फार नाही, असा हरिख शोक रहितू. कोण, जो आत्मबोध भरितू, ज्याला आत्मबोध झालाय, जो आत्मज्ञानाने परिपूर्ण झालेला आहे, त्याची लक्षणं चालली आहेत. म्हणजे आपल्यापासून फार लांब आहेत, आपण त्याच्यापासून खूपच लांब आहोत. आपल्याला तिथं जायचं आहे, ते ध्येय आहे आपलं. म्हणून आपण आत्ता कुठं आहोत सारखं स्वतःला तपासत जावं. कालच कुठंतरी वाचलं, पाहावे आपण असे आपण, पाहावे आपण असे आपण म्हणजे मनाला तपासत बसायचं नाही, ते आत्मपरीक्षण झालं. इथं पाहावे म्हणजे आपल्या स्वरूपाला आपण पाहायचं आहे. पुष्कळ वेळ ह्याचे अर्थ देखील काही लिहिले जातात. लिहायला येत आहे, लेखन आहे असं म्हटल्यावर त्याचे अर्थ विपरीत करून लिहिले जातात. तर इथे आत्मबोध होतो, स्वतःला जाणतो, याचा अर्थ आत्मस्वरूप जो जाणतो. पाहायचं मग आरशात पाहतो तसं पाहायचं असं नाही येते, किंवा मनामध्ये काय मनात चाललंय पाहणं, यालाही पाहावे आपण असे आपण नव्हे. बरं,
ते तुम्ही मनाचं विश्लेषण करून बघा की का मनात राग आला, काहीतरी कामना असली पाहिजे. मग ती कामना कसली आहे, कशासाठी आली बरं, असं स्वतःला तपासावं, तो काढायचा प्रयत्न करावा. पण इथं जो आहे आत्मबोध भरी तू म्हणजे परिपूर्ण झालेला तो जाण पा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. असा जो कोणी असेल तो प्रज्ञायुक्त म्हणजे स्थितप्रज्ञ आहे हे तू जाण, समजून घे. त्याला विचारायला जाऊ नको काय हो तुम्ही स्थितप्रज्ञ आहात का. तो म्हणेल मी अजून साधना करतोय. कोणताही पुरुष असं सांगणार नाही की मी झालोय बा. काही वेळा सांगण्याची वेळ येते, परंतु सामान्यतः ते सांगतात मी तसं होण्याचा प्रयत्न करतोय. स्वरूपानंद देखील एकदा एक संत भेटले, तेव्हा त्यांच्या भेटीत म्हणाले की अशा सोहमबोधात राहण्याचा मी प्रयत्न करतोय. असं नम्रत्व त्यांच्याकडे असतं. पुढचा श्लोक आहे यस सर्वत्र अनभिष्वन्ना, तो आपण बघितला. आता 58व्या श्लोकात यदा संहरते चायम कूर्मोंगम नाव्य. कूर्म म्हणजे कासव. ते जसं असतं तर इंद्रिया आणि इंद्रियार्थेभ्या तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव कसं असतं का कूर्मजिया परी उवाईला अवेव पसरी. कासव आनंदात असलं, प्रसन्न असलं, सुरक्षित आहे असं वाटलं, सगळे अवयव बाहेर काढतं, पोहत राहतं. ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण. पण जरा कुठं काही त्याला शंका आली लगेच ते, कारण त्याचे हातपाय नाजूक असतात, वरचं कवच कठीण असतं, ते लगेच संरक्षणासाठी आपले हातपाय आवरून घेतो. त्याप्रमाणे तैसी इंद्रिये आपै म्हणजे त्याची जशी ते अवयव त्याच्या ताब्यात असतात. केव्हा हवं तेव्हा पसरायचे, नको तेव्हा आपल्या ताब्यात घ्यायचे. हे जसं असतं तैसी इंद्रिये अपैती होती. हा इंद्रियांच्या ताब्यात जात नाही. मन म्हणालं, जिभेला खावंसं वाटलं, कानाला ऐकावंसं वाटलं, ऐकायला लागला काही, डोळ्याला पाहावंसं वाटलं, पाहत. आता बाहेर सारखं पाहत राहिलं तर आत पाहणार कधी. आणि जितकं बाहेर पाहाल तिथलं अंतर्मुखता कमी आणि तितकं ध्यानामध्ये व्यग्रता. डोळे मिटून बसले की जे पाहिलेलं आहे ते डोळ्यासमोर येणार सारखं. मग डोळ्याचा उपयोग सुद्धा आवश्यक तेवढा करायचा. झालं आता काही करायचं नाही आहे, मग आता काय बघायचं आहे. शांत बसावं, पडावं, आठवावं, चिंतन करावं. ह्याच्यातलं संसाराचं नाही. तर डोळे मिटून पडले त्याने संसाराचं चिंतन करताय असं नाही. संसार करायचं तो करावा जेव्हा करायचं तेव्हा. चिंतन करायचं ते स्वरूपाचं चिंतन. कोणताही विचार मनात नाही अशा स्थितीत राहण्याचा प्रयत्न. तैसी इंद्रिये अपैती होती, त्याच्या ताब्यात येतात. जयाचे म्हणितले करीते. बुद्धी जे सांगेल, मन जे सांगेल त्याप्रमाणे करतात. पण मन जे सांगेल म्हणजे इथं या ठिकाणी मन त्याचं ताब्यात आलेलं आहे, त्याची गोष्ट आहे. आपण तसं म्हणावं म्हण, तेच आमचं म्हणणं. मनाला वाटलं आत्ता जावं सिनेमाला, उठले की चालले, असं नाही. याचा अर्थ असा इंद्रिये आणि मन हे दोन्ही आवरलेलं आहे. शम आणि दम. इंद्रियांचं दमन करायचं आहे आणि मनाचं शमन करायचं आहे. दोन्ही याची आवरलेली आहेत. आणि बुद्धी जे सांगते, आतून जी काय आज्ञा येते त्याप्रमाणे करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असेल. त्याची प्रज्ञा स्थिर झाली असं समजावं. विषया निवर्तते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतिक. तुला कौतुकाची गोष्ट सांगतो. काय काय होतं साधकांची गमती तेही सांगतात त्याच्यामुळे. या विषयात साधक त्यजिती नियम आहे. साधकांनी ठरवलं, साधकाची स्थिती सांगितली आहे. साधक काय करतात की तुम्ही आता म्हटलंय ना विषयाला मर्यादित ठेवायचं, मग त्याला नियम लावायला पाहिजे की हेच खायचं, हे खायचं नाही. पायाने अमुकच ठिकाणी जायचं, अमुक ठिकाणी जायचं नाही. हाताने हेच कर्म करायचं, वेडं वाकडं, असं सगळं तुम्ही ठरवलं.
पण साधक त्या बाबतीत प्रयत्नशील असतो आणि जो सिद्ध असतो तो त्या बाबतीत तयार असतो. म्हणजे सिद्धाच्या बाबतीत त्या गोष्टी सहज घडत असतात आणि साधक मात्र प्रयत्न करत असतो. म्हणून ह्या गोष्टी करण्यासाठी साधक त्यजिती नियम आहे, काही नियम लावून घेतात स्वतःला आणि विषयाचं मर्यादित करतात. आणि मग काय करतात, श्रोत्रादी इंद्रिये आवृत्ती, कान नाक डोळे मर्यादा केली, हेच पाहायचं हे काय ऐकायचं वगैरे. परी रसने नियमून करीती, जीभ ताब्यात ठेवत नाहीत, बाकी सगळी इंद्रिय आवरली. मग जीभ एक तर बोलत तरी राहते नाही ते खात तरी राहते. बरं, म्हणून अगदी सारखंच मौनही सांगितलं नाही, कारण आतून जोपर्यंत मौन आलं नाही तोपर्यंत जिभेनं मौन ठेवून काही उपयोग होत नाही. आत मन बोलतच राहतं. मग नुसत्या खाणाखुणा करून ते जे मौन म्हणतात त्याला काय अर्थ नाही आहे. आतूनच ते वाटलं पाहिजे काय बोलायचं, आता काय संसारासंबंधी बोलायचं आहे, जगातल्या गोष्टी काय बोलण्याजोग्या आहेत, एक नामस्मरणाखेरीज आहे काय बोलण्याजोगं, समोर आलेली कामं करायची आहेत बस. म्हणून ते इथं म्हणतात बाकीची इंद्रिय आवरली आणि रसने नियमू न करीती ते सहस्रदा कवळी जती विषयी. ते हजारो बाजूने ती इंद्रियांच्या मध्ये सापडतात. इथे त्याला नियम करायचा म्हणला तरी एक इंद्रिय चालू आहे ना, आणि ते जोरात चालू आहे कारण बाकीची थांबवली आहेत म्हणून. मग ते आणखीनच व्याप करतं. त्याला उदाहरण दिलं आहे, जैसी वरी वरी पालवी खुडीजे. झाड आहे त्याची वरची पालवं काढ, वाढायला नको आता, वरचं खुडलं आणि मुळी उदकं घालीजे. खाली मुळाला पाणी देत आहेत आणि वरची पालवी खुडतायत, तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. त्या वृक्षाचा नाश कसा होणार बरं. तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके. तुम्ही वरच्या दीक्षा तोडून टाका, आडवा फाकतो. कारण पाणी घालताय ना त्याला तुम्ही, ते जो पण लाड पुरवत आहे त्याचे, तो पण वृक्ष सुकणार कसा, शक्यच नाही. तैसा मानसी विषोपोख हे रसनाद्वारे. तसा जिभेच्या अंगाने बाकीचे विषय आतमध्ये पोसले जातात, त्याचं पोषण होतं. त्यामुळे हे जे काही नियम आहेत हे उपयोगी पडत नाहीत. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण. तेव्हा खऱ्या अर्थाने जर इंद्रिय विषय ताब्यात ठेवायचे असले, सर्व बाजूनी आतूनच विरक्ती आली पाहिजे, वरवर ताब्यात ठेवणं नाही. त्याला जसं म्हटलेलं आहे की नायकावे ते कानची वाळी, न पहावे ते दिठीची गाळी, आवाच्य ते टाळी जीभची गा. आतूनच जे ऐकायचं नाही कान ऐकतच नाही, जे पाहायचं नाही दृष्टी पाहतच नाही, जातच नाही दृष्टी तिकडे, आणि जे बोलू नये ते जीभ बोलतच नाही, सहजच टाळलेलं आहे. असं बोलणं होणेच कसं, हे एकदम होत नाही. वर्षानुवर्ष जेव्हा त्याला वळण लावावं, म्हणून ही जी साधना सांगितली आहे, जन्म जन्म ह्याही जन्मात 5, 25, 30, 40 वर्ष जेव्हा करावी तेव्हा मग सहजच होतं. ते मुद्दाम करावं लागत नाही. वेडावाकडा शब्द तोंडात येणारच नाही, वेडावाकडं बोललं जाणार नाही, कुणाबद्दल वेडावाकडा विचार येणार नाही. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वांचं कल्याण असो. सामान्यतः कसं असतं की आपलं बरं असावं, दुसऱ्याचं काही का तिकडं होईना. अहो पडला वाटतं मुलगा बाहेर, कुणाचाही बघतात, आपला नाही ना, शेजारच्यांचा. अरे शेजारच्यांचा असला तरी काय झालं, पडला ना, तुमचं कर्तव्य आहे जाऊन चौकशी करायची, पण दृष्टी नसते तशी. आपल्यापैकी कुणी आहे का बघा, नसला आपल्याला त्यात पडायचं कारण नाही. रस्त्याने ॲक्सिडेंट झाला, आपल्यापैकी नाही ना कुणी, मग चला पुढे. पण त्याला काही गरज असली हे असली त्याला मार्गस्थ करा. कुठे काय लागलं असलं, त्याला काही मिळाली का वैद्यकीय मदत, काय त्याची जरूर आहे का कुठं काही, हे आतूनच यावं लागतं, दुसऱ्याने सांगून होत नाही.
याचा अर्थ म्हणून परमार्थ करायचा याचा अर्थ सर्वांच्यावरचं प्रेम टाकायचं, एकटेच कुठेतरी जाऊन बसायचं, दुसऱ्यासारखं वागायचं असा त्याचा अर्थ नाही आहे. सर्वांच्यावर प्रेम असायचं आहे, पण ममत्वाने गुंतायचं नाही आहे. ममत्वाने गुंतणं याचा अर्थ देखील अपेक्षा ठेवून आणि प्रेम सर्वांच्यावर करायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये दुसऱ्याचंही हित पाहिलं जातं, आपलंही पाहिलं जातं, त्याला परमार्थ म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये फक्त स्वतःपुरतं जगलं जातं त्याला ममत्व म्हणतात. आपल्यापुरतं बघायचं आणि शिकवलं जातं पुन्हा आणि बाळाला आपल्या, हे बघ तुला काय करायचं बाकीच्यांशी, तू आपलं स्वतःचं बघ, आपला डबा आपण खा. अरे दुसऱ्या मित्राचा नसला आला डबा आता दे त्याला 2 घास. आज नसेल त्याला डबा आणता आला, पण घरात शिकवणच ही मुळी दिलेली की दारं बंद करून आपण जेवायचं, कुणी आलं बाहेर बसायचं, ही ज्याला शिकवण दिली. म्हणून मुलांच्यावरनं पालकांचे संस्कार काय आहेत हे लक्षात येतात. माझ्याकडे अशी 50-60 मुलं येत असत दर रविवारी. मला हाऊसच पहिल्यापासून या सगळ्या गोष्टीची, त्यामुळे त्यांना मी शिकवत असे. तर त्यांच्या वागण्यावरून बरोबर लक्षात यायचं की यांच्या घरचं वातावरण काय असावं, काय घरी संस्कार मिळाले असतील. एखादी मुलं असं आली की अगदी आपलं सामान असं असं डबा खायचा तो असा तिथल्या तिथ, आणि बाकीची मुलं असतील ते बसून एकमेकाचे हे बघ हे तुला हे तुला हे तुला देऊन खायची सगळ्यांना. अशा बारीक सारीक गोष्टीवरून लक्षात येतं. सहज जाता जाता कोणाला अडचण असेल, काय भाव रस्ता काय तुम्हाला काय धरून का पचू का काही करायचं आहे का, जाता जाता विचारताना सोखळ असतो. अहो घरातल्या माणसांनी विचारत नाहीत. मुलाला जर बाहेर जायचं असेल तर विचारायला हवं ना, आई आजी कोण असेल तर मी जरा बाहेर जातो आहे, तुझं काही काम आहे का, येता येता करून येतो. सांगितले देखील जात नाही, कुठचं की चालायला. काय पद्धत आहे ही? घरातल्या लोकांचं तुम्ही विचारत नाही, दुसऱ्याचं कसं विचारणार? उलट असं पाहिजे, शेजारी पाजारी कोणी असेल, म्हातारा असेल, आजारी असेल तर काय आजी मी जातोय जरा बाहेर, काय आणायचं आहे का तुमचं, काही करायचं आहे का, हे संस्कार त्याच्यावरती रुजवले पाहिजेत. उद्या तू केव्हा तरी म्हातारा होणार आहे, आजारी पडणार आहे, उद्या तुला कोणी विचारलं नाही मग दुःख होईल तुला. मला कोणी विचारत नाही, त्यावर नुसता पैसा उपयोगी येत नाही. माणुसकी, जी माणुसकी तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यात काही सांभाळली असेल त्याप्रमाणे वागत असलात, अनेक मंडळी तुमच्या सहाय्याला, अनेक मंडळी म्हणजे भगवंतच अनेक रूपाने तुमच्या सहाय्याला येतो. तुमच्या नुसती मनात यायची खोटी की मनात सुद्धा नको यायला, आपणच ती व्यक्ती येते, लक्षात येतं अरे भगवंत येऊन मदत करून गेला, तो आला होता म्हणून नका, भगवंत आला होता त्याच्या रूपाने, अशी दृष्टी ठेवा. पण जीवनभर तुम्ही तसं काही केलं असेल तर एकदम मी आपला स्थितप्रज्ञ होईन. कसा स्थितप्रज्ञ होशील? आयुष्यभर कुणासाठी जगला नाहीस, परोपकार केला नाहीस, पैसा होता का नाही, उदंड पैसा होता, दिला का कधी सत्कार्याला, कुंभाळून ठेवला, व्याजाला व्याज व्याजाला व्याज, मग ते आता खा बसून, कोणी विचारत नाही तुला. आता पेरलं का काही तर उगवणार, काही पेरलंच नाही. आणि स्थितप्रज्ञाची स्थिती जी आहे ती एकदम उंच स्थिती आहे. ते होण्यासाठी हे सगळं काही केलं का आपण, कशी कर्म केली, निष्काम कर्म झालं का, आपलं स्वतःच कर्म पण निष्कामतेनं झालं का, ते व्हायला पाहिजे. तसं झालं तर मग भक्तिज्ञानाचा उदय, भक्तिप्रेम अंतःकरणात दाटून येणार, सहजच प्रेम वाटणार. मग आमची भक्ती देव्हाऱ्यातले देवापुरती, उपयोग नाही. सगळ्यामध्ये भगवंत आहे हा बोध ठेवून प्रत्येकाशी तसं वागायला पाहिजे, नम्रतेनं प्रेमाने. सारखी जर छाती पुढं काढून आपल्या ताठ्यात जर चालायला लागला कोणी विचारणार नाही आपल्याला. भगवंत म्हणेल चालू दे, अहंकार आहे त्याचा, पैशाचा आहे, बळाचा आहे, सत्तेचा आहे, चालू दे तसं काय असेल. केव्हा तरी एखादा टोला बसला मग जागा होतो खडबडून काय झालं म्हणून. म्हणून जोपर्यंत चांगले आहोत तोपर्यंत सावध पाहिजे, लक्षात ठेवावं. परमार्थ याचा अर्थ नुसतं ध्यानाला बसणं, नुसतं गीता अख्खी पाठ झाली,
ज्ञानेश्वरीची पारायणे केली, याने काय होत नाही. ते आपल्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे, आपल्या आचार विचारातून दिसलं पाहिजे. पहा, मग ती लक्षणं ह्याच्यात सांगतात. येळा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विणू. मग अर्जुना स्वभावे 80 हाई नियमाते पावे, जई परब्रह्म अनुभवे होईन जाईजे. मग हे जे सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, त्या सहजच त्याच्या वागण्यामध्ये येतात. केव्हा? जई परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. तो जीव स्वयमेव परब्रह्म होऊन राहतो. साधना सगळी कशासाठी करायची? तो जीव जो मुळातच ब्रह्म आहे तो खाली आला, अवनत झाला देहाच्या नादी लागून. पुन्हा आता वर चढायचं आहे आणि मूळ स्वरूप त्याचा गाठायचं आहे. अहम ब्रह्मास्मी नुसतं म्हणून होणार नाहीये, ते ब्रह्माच्या लक्षणात आपण जायला पाहिजे. तर जेव्हा ही स्थिती सच्चिदानंद रूपाची अनुभवानी होऊन जाईजे, स्वतः जेव्हा तो होतो तेव्हा ही लक्षणं आपोआपच येतात. मग म्हणजे ही करता करता ते मिळतं आणि ते मिळालं की सहज लक्षात येतं हे लक्षणं आपोआपच आहेत. म्हणून पुढे ते म्हणतायत, तै शरीर भाव नासती. शरीर भाव देह बुद्धी नुसतं जाते म्हणत नाहीत, नासती. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द मोठे लक्षात ठेवणं. नासलेली वस्तू आपण घेऊ शकत नाही. बाजूला ठेवली असली तर पुन्हा घेतो. आज उपास आहे, पुरणाची पोळी खाता येत नाही, मग बाजूला काढून ठेवली आहे, उद्या खाणार आहे. उद्या उपास सुटला, काढून ठेवली आहे बाजूला, आज आता खायची नाही म्हणून. असं नाहीये इथं. नासती, जे बुद्धी नासून गेली, नासला पदार्थ की उचलत नाही पुन्हा आपण. नासती इंद्रिय विषय विसरती. अनेक पदार्थ यादी काय आठवत सुद्धा नाही बा, आता सगळे विषय विसरले, कारण त्याचं चिंतनच होत नाही. आता चिंतन होत आहे ते भगवंताचं, इतर गोष्टींचं चिंतन काही नाही आहे. समोर आलं तर, आणि ते सुद्धा आवश्यक असेल तर. म्हणून इंद्रिय विषय विसरती. केव्हा? जै सोहमभाव प्रतीती प्रगट होय. ज्या वेळेला सोहमबोध होतो, तोच मी आहे, ह्या बोधावर जीव जाऊन आत्म्याच्या ठिकाणी एकरूप होतो, तेव्हा देह मन बुद्धीच्या गोष्टी राहिल्या कुठे? सहजच विसरून गेल्यात. जेवायची वेळ झाली म्हणजे जेवायचं आहे, नाही तर जेवायच्या वेळ अजून पुष्कळ अवकाश आहे आणि विचार त्याचाच चाललाय, आज काय जेवायला केलंय, लक्ष तिकडे. असं नाही. एखाद्या ठिकाणी जाऊ नका असं आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून आम्ही गेलो नाहीये, पण इथं बसून तिथं काय चाललंय याचा विचार चाललाय, काय उपयोग? मग त्यापेक्षा जा, तिथं जा आणि स्वरूपाचं चिंतन करा. जमतंय का बघा. जे देवानी तिथं गेलेले आहात, पण चिंतन चाललंय ते भगवंताचं. एक वेळ चालेल, बट बसलाय घरी आणि चिंतन त्या तिथं समारंभाचं कार्यक्रमाचं डोक्यात आहे, काय उपयोग नाही. बघा, येत तो ह्य पिकावंतय पुरुषस्य विपश्चिता इंद्रिया आणि प्रमाथिनी हरंती प्रसवम मना. बघा, एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना, जे राहटता ती जतना निरंतर. केवळ साधनाची खटपट करून हे होत नाही. मग करायची का नाही? करायची, पण केवळ तेवढ्याने साध्य असं नाही. मग काय व्हायला पाहिजे? जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरून आहाती. काय चाललंय साधकाचा प्रयत्न? अभ्यास करायचा ठरला, यमनियमाची ताटी लावली, म्हणजे काय करायला पाहिजे काय करायला नाही, यमनियम सगळे जे आहेत ते लावले आहेत. मनाला मुठीत ठेवलेलं आहे, संयमानं आवरलेलं आहे. मुठीत मुद्दाम ठेवावं लागतं, ते सहज राहिलं पाहिजे. हा साधकाची खटपट चाललेली आहे.
तेही किजती कासाविसी. तुम्ही पकडून ठेवलात ना मुलाला, अभ्यासाची गोडी लागणं आणि तुम्ही पकडून आणून अभ्यासाला बसवणं, ह्याच्यात फरक आहे का नाही? खरी अभ्यासाची गोडी लागली म्हणजे अभ्यास कर असं सांगावं लागत नाही, तर आपणच करतो. तोपर्यंत त्याला पकडून आणून बसवावं लागतं. हा जो फरक आहे तसा या साधनेत फरक आहे. जोपर्यंत इंद्रियांना विषयांची गोडी आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना संयमित जरी केलं तरी ते कासावीस करतात, स्वस्थ बसू देत नाहीत. या इंद्रियांची प्रौढी ऐसी, असं या इंद्रियांचं बळकटपण आहे, बलवान आहेत इंद्रिय. जैसे मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. मंत्र घालणारा असतो तो, त्याला ती जे कोण डाकीण हडवळ काय जे आणते ती त्याला भुलवायला बघते. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिसे. आता साधना करतोय साधक, मग काय होतं, रिद्धी सिद्धी यायला लागतात. साधना करत चालला हळू की काही त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त होतात. त्या ठिकाणी अत्यंत सावध राहिलं पाहिजे बरं का. काही ना काही प्राप्त झालं ते तरी बोललेलं खरं व्हायला लागतं. वाचा सिद्धी पावा आज्ञापक होवाल असं म्हटलंय. काहीतरी मनातलं जाणलं जातं, काहीतरी सहज बोललेलं असतो खरं होऊन जातं. अशा काही गोष्टी झालं तो बुवा महाराज होतो. मग एखादी गोष्ट त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे झालं. महाराजांच्या कृपेनं मुलगा झाला. आता महाराजांच्या कृपेनं मुलगा व्हायलासाठी महाराज आहेत का ते, का परमार्थ सांगण्यासाठी आहेत? त्यामुळे असल्या रिद्धी सिद्धी जर साधकाला प्राप्त झाल्या त्यांनी तिथं अडकायचं नाही. शेवटची सिद्धी नैष्कर्म सिद्धी. रिद्धी सिद्धी ते मिशे मग आकळती स्पर्शे इंद्रियांचे नी. त्या मिशानी पुन्हा तो त्याच्यात अडकून पडतो आणि मग ती संधी मन जाये. त्या रिद्धी सिद्धींच्या मागं मन चाललं. मग अभ्यासी ठोठावले ठाये. मग हा जो अभ्यास करायचा आहे ते थांबला का. म्हटलं तसं लोक पाय पडायला लागले, पूजा व्हायला लागल्या, अडकले. म्हणून हित फरक लक्षात घ्यावा. जे खरे संत पुरुष असतात ते उलट लोक जास्त मान द्यायला लागले की त्यांच्यापासून लांब जातात, एकांतात राहतात जास्त. काही तर अजिबातच एकांतात निघून जातात. त्यांना नाही बाकीचं काही नको असतं. दळवेषणा लोकेशणा या आड येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि थोडंफार काही बोलायला आलं करायला आलं की प्रवचनकार इतके पैसे घेईन, आमची व्यवस्था 5 स्टार हॉटेलमध्ये करायची, जेवायला हे करायचं त्याला ते करायचं. चाललंय समजावं आपण, हे काय बरोबर नव्हे. आणि उलट जितका तो मनुष्य खऱ्या अर्थाने भगवंताशी एकरूप होतो तितका तो एकांत प्रिय होतो. स्तुती पाठकापासून लांब राहतो, कारण ते खाली आणायला त्याला कारणीभूत होतात. म्हणून नेहमी सावध राहायला पाहिजे. म्हणते म्हणतायत अशा वेळेला अभ्यासी ठोठावले ठाये. असे बळकटपणा आहे इंद्रियांचे. ते इंद्रिय असे बलवान असतात. त्याच्या मागं आपण एकदा लागलो की अभ्यास राहिला, साधना राहिली. म्हणून सद्गुरू आपल्याला अखंड जवळ सांभाळत असतात. विशेषतः एखादा शिष्य तयार होतोय असं वाटलं फार सांभाळतात, अगदी लक्ष देऊन असतात त्याच्यावर. मग काही साधकांना असं वाटतं आपल्यावरच एवढं काय गुरूंचं लक्ष, बाकीचे मात्र कसेही वागतात, काही त्यांना बोलत नाहीत. त्याला माहिती आहे ते काय करणार नाहीत, आपले येतात बसतायत ना, ठीक चाललंय. पण एखादा विद्यार्थी तयार होतो असं वाटलं, मग शिक्षक जसं त्याच्यावर लक्ष घालतात की हा तयार होणार आहे याच्यावर जास्त लक्ष घालूया, तसे ठराविक काही असे 2-5 मंडळी मिळतात, जास्त मिळत नाहीत. त्यांच्यावर सद्गुरूंचं बारीक लक्ष असतं. नाही ना कुठं गल्ली बोळात जात. कालच मला कोणीतरी विचारलं, मला आपल्याकडेच येणारा चांगला साधक आहे की मला कोणीतरी सांगितलं ते अमकं तुम्ही शिका तमकं शिका. म्हटलं शहाणा असलास तर त्या मार्गाला जाऊ नको. जी शक्ती तुला जागृत झाली आहे ती आपल्याला इकडून यायची आहे वर. या नसत्या अंगाने तू बाहेर खेळायला लागलास की शक्ती चारी अंगाने वाहून जाईल आणि तुझी पुढची प्रगती थांबेल.
तर म्हटलं म्हणूनच विचारायला लागलो मी काय करू. म्हटलं अजिबात तो मार्ग धरायचा नाही, तू तुझी साधना कर, अवांतर या गोष्टीत सापडायचं नाही कुठेही. बरं. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चिता इंद्रियाणि प्रमाथीनी हरन्ति प्रसवम मनः. एरवी तरी अर्जुना, मी आपण बघितलं आता, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परा वशे हि यस्मिन् यस्येन इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून ऐके पार्था, याते निर्दयी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडून या. जो साधक सावर आहे आणि या सर्व विषयांच्या संबंधीची आस्था सोडतो. विषय नुसते सोडले नाही, त्याच्याबद्दलची आस्थाच गेली पाहिजे, गोडी संपली पाहिजे त्याच्यातली. या विषयाची आवश्यकता नाही ना, मला नको. अनावश्यक विषयांचा त्याग म्हणजे विरक्ती. देहाला आवश्यक तेवढा आहार पाहिजे ना, बस तेवढा आहार, तेवढा कपडा, तेवढा निवारा, बस संपलं. नाही तर काल मी म्हटलं तसं एक खोली झाली की 2 झाले, 2 झाले की 4 पाहिजे, 4 झाल्या की आणखीन 2 फ्लॅट पाहिजेत, वाढत चालली. मग त्याची व्यवस्था करायला पाहिजे. आता मग ध्यानाचं काय नाही हो, वेळच नाही बघा हल्ली. काय अहो कामं इतकी काढली, पण सांगितले कुणी तुम्हाला होती ना राहायला जागा, हे सांगितले कोणी व्याप करायला. बसायचं आपल्या एका खोलीमध्ये. काय 10 खोल्या असल्या तर 10 खोल्यात लोळणार का तुम्ही, का काय करणार, का 50 कपडे असले तर सगळे एकावर एक चढवणार. साधना करायची ना तुम्हाला, मर्यादितच सगळं ठेवलं पाहिजे. हे एवढं मला पुरे, ह्याच्यावर जायचं नाही. म्हणून सर्व विषयी आस्था सांडून या. जो कोणी या सर्व विषया निर्दळी बाजूला करतो सगळे, तोची तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. ज्याचं अंतःकरण विषय सुखामध्ये झकवलं जात नाही, सापडत नाही त्याच्यात. तर सापडला त्याच्यात. आज काय नवीन एक आणलाय का हो, हल्ली दिसत नाहीत, त्याचा असा त्याच्या मागे लागले येतात. हो का, गेलाय गल्लीत, यायला बाहेर पडायला आता 5-10 वर्ष गेली. सद्गुरू समजतात, साधनेला येत नाही, श्रवणाला येत नाही, काही करत नाही, गेला गल्ली बोळात कुठेतरी. जो आत्मबोध युक्तू, पण जो कुणी आत्मबोधाने युक्त झालाय, त्याला आत्मज्ञान झालंय, होऊन असे सततू. सकाळी आत्मबोध झाला आणि संध्याकाळी गेला असं नाही. जो अखंड त्या आत्मबोधात आहे, जो माते म्हणजे मला हृदया आतू विसंबेना. भगवंत म्हणतायत, जो साधक मला आपल्या हृदयातून जरा देखील दूर ठेवत नाही. भगवंताला हृदयात ठेवायचं आहे. आपण भगवंताला ठेवतो देवाऱ्यामध्ये, त्याला सकाळी त्याची पूजा करून टाकली की उद्यापर्यंत कटकट नाही. सकाळी केली एकदा काय ते. आणि इथं हा साधक आहे, तो जेवायच्या वेळेला जेवेल, खायच्या वेळेला खायल. अंतःकरणात काय ठेवलंय असं विचारला तर तो मला कधीही विसंबत नाही. केव्हा आपण हात वळून बघावा स्वतःलाच, काय अंतःकरणात भगवंत आहे का, का विषय सुरू झालाय कसला तरी. स्वतःला तपासावं सारखं. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही. बाह्य विषय आपण टाळले, ठरवलं नाही असं करायचं, पण मनात जर ते येऊन बसले असतील तर तरी साध्यन तुची पायी संसारू असे. विषय आले ना म्हणजे संसारच आला. 2 गोष्टी आहेत, एक परमात्मा आहे आणि एक माया आहे. एक ब्रह्म आहे, एक माया आहे. जे जे काही दिसताय, भासताय, जे जे काही निर्माण झालेलं आहे सगळं मायामध्ये आलेलं आहे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला लागलात की मायात सापडलात. आणि सगळे विचार बंद करून आपल्या ठिकाणी राहिलात की ब्रह्माच्या जवळ चाललात. मग आता प्रश्न काही वेळा असा येतो की ज्ञानेश्वरी, ध्यान, नाम हे विषयच आहेत का नाही. काहीच विषय नाही, मग हे तरी करायचे का नाही.
हे विषय आपल्या त्याच्या जवळ नेणारे आहेत. आणि बाकीचे विषय जे आहेत त्यांनी इथं म्हटलं त्याप्रमाणे संसारू असे, तर इतर विषय जे आहेत ते आपल्याला संसारामध्ये बुडवणारे आहेत. म्हणून त्या विषयात सापडायचं नाही. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहु असू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तरी असं म्हटलंय, विषाचा एवढा लेश जरी असला तरी तो जर आपल्या पोटात गेला तर जीविताचा नाश करतो. आपण म्हणतो एवढंच घेतलं होतं, जास्त नव्हतं काय. अहो पण ते विष होतं. तसा विषय थोडासा जरी असला तरी तो संबंध जीवनाचा नाश करतो. तशी विषयाची शंका मनी वसती देखा. मनामध्ये थोडा जरी विषय असला, घातू करी असे का विवेक जाता. संबंध विवेकाचा नाश करतो. विवेक त्याचा अर्थ काय? आत्मा अनात्म विवेक. आत्मा अनात्मा, सार असार. सार काय आहे? परमात्मा एक सार आहे, तो सत आहे. बाकी सगळं आहे ते असत, मृग जळवत. अज्ञान आहे सगळं, माया आहे. म्हणून रात्री स्वप्नातनं उठलो, झोप संपली की आपण समतो की स्वप्न संपलं. काल कोणाला तरी इथं माझ्याकडे कोण होतं सकाळी, तेव्हा त्यांना म्हटलं की जागृती आल्यानंतर ते स्वप्न संपलं, आता जागृतीतलं स्वप्न सुरू झालं सकाळी उठल्यापासून. ते स्वप्नच आहे खरं म्हणजे. मग ते करायचं का नाही? करावं, पण लक्षात ठेवावं की हेही स्वप्न आहे. आता एक दीर्घ स्वप्न आहे, दिवसभर चालायचं. ते थोडा वेळ पडलं असेल, 10-5 मिनिटं, अर्धा तास, काय असेल ते. पण आता हे सकाळी उठल्यापासून स्वप्नच आहे, लक्षात ठेवा. त्याही स्वप्नात आपल्याला बाहेर पडायचं, किंवा ते करत असताना ते स्वप्न आहे लक्षात ठेवायचं. बघा मग पुढचा जे 62 आणि 63 जे पुढचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये बघा महत्वाचं आहे. ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषुपजायते. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. वर्ण हिमालयावरून गडगडत गडगडत खाली आल्यासारखं आहे. तिथून निघाला दोंडा एक वर्ण. आता तो खाली पडल्याशिवाय थांबणार नाही. का निघाला? विषयाचा ध्यास मनाने घेतला थोडासा. त्या ध्यासाने काय झालं? प्रणश्यती, नाश. कसा नाश झाला बघा. जरी हृदयी विषय स्मरती, विषयांचं स्मरण झालं, तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. विषयांचं स्मरण झालं त्या ठिकाणी, म्हणून आपण सारखंही लक्षात ठेवा. हा श्लोक आपण पुन्हा एकदा बघूया नंतर, कारण हे आपल्याला अगदी उपयोगाचा हा श्लोक आहे की विषयाचा ध्यास सारखा आपल्याला असतोच, म्हणून आपल्या हातामध्ये प्रणश्यतीशिवाय काही येतच नाही. म्हणजे विषय सेवन आणि विषयाचा ध्यास ह्याच्यातला फरक आहे. आवश्यक विषय घ्यायचे आहेत, पण विषयाचा ध्यास घ्यायचा नाही. ध्यास घ्यायचा तो भगवंता. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध. भगवंताचा छंद घ्यायचा आहे. त्यामुळे तो विषयाच्या पासून कसं दूर व्हायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर हा विषय आपल्याला पुन्हा विस्तृतपणे बघायला पाहिजे. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गुरुदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.